8 आणि कधीही कोणाची लागेल वाट असा आकडा आहे. बघूया कोणाला मिळेल आता इथे योग्य वाटचाल. कुणाल मडके म्हणूनच इम्प्रेसिव्ह केलाय. काही महागडे प्लेयर फ्लॉप ठरलेत आणि काही योग्य रीतीने आपली गुणवत्ता दाखवलंय. रेल्वे एंड कडून गोलंदाजी होत असताना विकास वायडा अप्रतिम बॅटर, दरवर्षी JPL मध्ये चमकणारा खेळाडू आहे आणि बापाने गावातील सुपुत्र म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. साईस्पोर्ट बापानेचा एक हार्ड हिटर बॅटर आहे आणि ज्या ज्या वेळी संधी दिली ना त्यावेळी सोनं केलंय. 8 रन 1 ओव्हर 1 विकेट. घाई करा प्लीज. आज अनेक चित्र पाहायला मिळाले. बऱ्याचशा प्लास्टिकच्या पिशव्या देखील आल्यात. ते कुठून आल्यात आम्हाला देखील ठाऊक नाही. नक्कीच मागील वर्षी देखील सेमीफायनल आपण पाहिला होता विकास वायडाला आणि मागील वर्षी चंद्रपाड्याचे ओनर्स होते नवीन मात्रे, त्यांचा संघ फायनल मध्ये आला होता, उपविजेता ठरला होता. मात्रे लाईन रोड यंदा नचिकेत गरत आहेत आणि सेमीफायनल पर्यंत त्यांचा संघ देखील आलाय. 8 धावा डॉट बॉल केलाय. चेंडू निर्धाव टाकला आणि आत्मविश्वास नावाचा मित्र जवळ ठेवलाय कुणाल मडके या गोलंदाजाने. विकास वायडा एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू आहे आणि लांब लचक षटकार ठोकण्यामध्ये तो माहीर आहे. संकट मोचकाच्या भूमिकेमध्ये तो सध्या धावून येईल काय आपल्या संघाला. कुणाल मडके तयार. रेल्वे इन कडून गोलंदाजी करतायत. मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. झेल होण्याची दाट शक्यता. विकास वायडा जसा आला तसा गेलाय. विकेटचं पतन. मोठी विकेट. 2 गडी बाद. स्वागत यांनी झेल टिपलाय. धाव संख्या 8. रिप्ले आपण बघतोय. चांगल्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळतो. ऑफ स्टंप वर 4थ्या स्टंप वर आणि 5व्या स्टंप वर चेंडू पिचिंग केला होता. चांगला फटका तर होता, मात्र गॅप होता ना तो प्रॉपरली शोधला होता, मात्र शोधून काढलं. त्या फिल्डरला स्वागतने केलंय. विकास वायडाचं स्वागत आणि फलकावरती धाबा आहेत त्या म्हणजेच आतापर्यंत 8. हे बघू शकता लकी स्ट्रायकर मध्ये बँजो वादक अप्रतिम ब्रास बँड वाजला जातोय आणि चांगला डान्स देखील पाहायला मिळतोय. चांगला एन्जॉयमेंट पाहायला मिळतोय. हार जीत पार्ट ऑफ द गेम, मात्र आम्ही एन्जॉय करायला आलोय आणि ते दर्शवतायत मैदानाच्या आत. अगोदरच्या ज्या लीग मॅच मधील जो पराभव झाला होता त्या पराभवाचा वचपा इथे काढण्याच्या प्रयत्नाने उतरलेत विहाना सुपर किंग्सचे खेळाडू. कारण 80 धावा बनवल्या होत्या पहिल्या डावामध्ये, 79 धावा बनवल्या होत्या आणि तरी सुद्धा पाठलाग चांगला केला होता. आज चांगलं नेतृत्व पाहायला मिळत आहे कुणाल पाटील याचं. म्हणजे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये, कॅप्टनच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी तो करतोय. आणि नक्कीच जे स्टँडचा उल्लेख केला होता ना, इकडून एकच स्टँड आहे तो विहाना सुपर किंग वरती आलाय. रॉयल डेव्हिल शिवतेज बाजूबाजूला आहेत, ते टॉप 3 मध्ये आल्यात आणि जयश्रीराम देखील टॉप 6 मध्ये आला होता. म्हणजे इकडचे स्टँड मधले संघ वरती आले होते. पतू पॅकरचं देखील नाव घेईन. आणखीन एक हा निर्धाव चेंडू इथे दबावामध्ये आहे, कारण की पहिल्या ओव्हरला 8 धावा आल्यानंतर कुणाल मडके सध्या तरी एक बॅटर वरती भडके असंच म्हणू शकतो. चांगली गोलंदाजी करतायत. नियंत्रणबद्ध गोलंदाजी. दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध नाही तर एकाच संघामधून खेळत असतात. कुणाल मडके आणि कौशिक. धावसंख्या धाव फलकावर 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. 4 षटकांचा मॅच आहे. करंट रन रेट फक्त 5.3 चा पाहायला मिळतोय. ही धावसंख्या वाढणं गरजेचं आहे. ओहो, पुन्हा लाईन आणि लेंथ मध्ये बॅटर दिसत नाही. कुठेतरी नियोजन चुकलंय शिवतेज स्पोर्ट्स टीमचं. आणखीन एक डॉट बॉल. 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. धावसंख्या 8. आणि एक गोष्ट जर विचार केला, निरीक्षण केलं तर कौशिक हा बॅटर रायटी आहे, मात्र लेफ्टी देखील तो चांगल्या पद्धतीने खेळतोय आणि आज लेफ्टी म्हणून तो उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. बघूया आता, सध्या तरी फ्लॉप ठरलाय. पलटवार करावा लागेल बिट्टूला. पुढचा बॉल. पुन्हा एकदा लेफ्टी बॅटिंग का केले हा प्रश्नचिन्ह. लेफ्टीला ऍडव्हान्टेज आहे नो डाऊट, मात्र सिंगल डबल जरी आले असते ना तरी काही मेडन ओव्हर होईल आणि ते देखील सेमी फायनल मध्ये जर मेडन ओव्हर राहिली ना तर कुणाल मडके हा स्पेल आपल्या करिअर मध्ये कधीच विसरणार नाही. अगदी बरोबर. आणि म्हणूनच कान मंत्र या ठिकाणी कामी येतोय कुणाल मडके करता. जबरदस्त. एकदा जोरदार टाळ्या कुणाल मडकेसाठी. सेमीफायनलच्या मॅच मध्ये टाकले मेडन ओव्हर. अप्रतिम. 28,000 पॉइंट्सनी का विकत घेतलाय
तर पुन्हा एकदा बडे मॅच का बडा खिलाडी बनून दाखवलंय आणि इथे कुणाल